त्यांच्या वतीने षटकाराबाहेर जो प्रेक्षक झेल पकडेल त्यासाठी असेल 100 रुपयाचं पारितोषिक. आणि ती संधी पहिल्याच बॉलवर चालू न देते फेकून दिलाय निखिल जाधवच्या बॅटमधून. पहिला षटकार 6 धावा. प्लेन बॉलला पिक केलं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळलाय, एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर निखिल जाधव हे एक रसायन आहे. हा खेळाडू अगदी मातबर आहे. पहिल्या बॉलवर षटकार 6 धावाने खातं उघडलंय. दुसरा बॉल अगदी स्टेअर केला, चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. विकास मोरी साहेब यांच्या वतीने देखील प्रत्येक झेल पकडला अगदी षटकाराबाहेर प्रेक्षकांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल डॉट बॉलला. पुन्हा एकदा अगदी बॅकफुटला येऊन थर्ड मॅन रेझर मध्ये सिंगल अर्जित केली जाते. निखिल जाधव हिची खासियत आहे. सँडी सर मागच्या मॅच मध्ये आपण तेच पाहिलं. सुरुवातीला त्याने अटॅक केला, त्यानंतर डिफेन्सिव्ह क्रिकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपला जो अटॅकिंग क्रिकेटचा मोड आहे ना पुन्हा एकदा आणलं आणि आपल्या टीमला पोहोचवलं तर 84 आकड्यावर अर्धशतक झळकवलं होतं. 84 अगदी 54 धावांची एक नाबाद झंझावात खेळी केली होती. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकवलं. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. पहिली ओव्हर राज पवार हाताळत असताना टॉस जिंकून अद्विक लव्य स्ट्रायकर्स टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 5 ओव्हरचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो जाईल अगदी क्वालिफाय होईल तो ट्रॉफीसाठी. हे पारितोषिक कुणाच्या नावावर लागेल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. बॅकफुट लावून बॅकफुट पंच खूप चांगला इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर चेंडू करतोय दन करत सीमारेचे बलेकडे. फलंदाज सतीश सकपाळच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. आता चोरून घेतलंय निखिल जाधवने ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला आणि आज मात्र निखिल जाधवचा बोलबाला पाहायला मिळाला. अप्रतिम कामगिरी राहिली आहे. काल देखील स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवलं. आजचा दिवस देखील नव्याने अगदी सुरुवात केली आणि आक्रमकता धारण केली होती. सतीशच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 धावा मिळतील. अकोटपाचा बॉल सोडून दिलाय. बाउन्सर खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना वापसी केली राज पवारने. राज पवारने चांगली गोलंदाजी केली. कुठलाही रूम दिला नाही आतापर्यंत. चांगल्या बॉलवर मोठे फटके पाहायला मिळाले सँडी सर. नक्कीच विघ्नेश, कारण त्याच्यानं एक हपोली थोडीशी घेतली, तिला बनवलं होतं खास करून निखिलने. पण तदनंतर दॅट इज अ वेलकम बॅक. सट्टिक लाईन नक्की पाहिजे बॉलिंग. शेवटचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. मी डॉनचा क्षेत्ररक्षक त्या खाली येईल. काय घडलंय? झेल पकडला जातोय. विकेटचं होतोय पतन. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा नेन्सल आकडा पाहायला मिळते. 1 षटक 11 धावा आणि 1 गडी बाद. अद्विक 11 टीम बॅटिंग करत असताना 36 सकपाळला परदावा लागेल. पहिला धक्का फलंदाज बाद. सॉन्ग आहे जर पाहिलं तर ट्रेंडिंग सॉन्ग आणि ट्रेंडिंग स्पर्धा जर कुठली असेल ती KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग. पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय. सर्वाधिक जुनी असोसिएशन ज्या माध्यमातून आज जर पाहिलं तर अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्यात. खऱ्या अर्थानं एक गाव 11 हे फॉर्मॅट देखील सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर नवी मुंबईमध्ये कोणी आणलं असेल त्याचं नाव आहे KSK या असोसिएशनच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं कोयना, सोळशी, कंदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर यांच्या माध्यमातून नेहमीच अगदी भव्य दिव्यता ही स्पर्धा देखील पाहायला मिळते. आणि आज देखील या स्पर्धेच्या निमित्तानं अनेकांचं लक्ष वेधलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 11 वर 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सँडी सर दुसऱ्या ओव्हरवर येतील. ऐकूया त्यांच्याच वाणीतून पुढच्या ओव्हरची कहाणी. थँक्यू सो मच गौरव आलेत बॉलिंग मार्कवर. पहिलं पॉवर प्ले काय सटीक कमबॅक केले. एवढं कौतुक करावं ना पहिल्या ओव्हरमध्ये तेवढं कमी असेल.
एक षटकार खाल्यानंतर काय त्याने दमखम दाखवलं, त्याचा तो स्पिरिट आणि पिचिंग केलेला व्हॅरिएशन, विविध मिश्रित गोलंदाजी तारीफ करतो पहिल्या ओव्हरमध्ये राज. दुसरीकडे जाणार आहोत गौरव बॉलिंग मार्क आणि समोर व्हेरी डेंजरस मॅन निखिल जाधव. राईट आर्म डाऊन, हा बॉल सोडणार नाही मित्र. या बॉलवर त्याची फुल मक्तेदारी चालते, दादेगिरी चालते. वॉट अ फेकलेस लागते ओ द बॅकवर्ड डिक्स लेग, एक दर्जेदार सिक्सर. बॉल जर पाहिलं तर लुअल फुलटॉस बॉल होता, स्वतःला बेंड केलं होतं, खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निखिल जाधवचा ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळतोय या बॉलवर. षटकार. सुपर टायमिंग आहे, दॅट इज क्लास क्रिकेटचा हवा हवासा एकदम नेत्रदीपक षटकार. व्हॉट अ लवली फिक्झॅबिलिटी अँड गुड यूज ऑफ द बॉटम हँड बाय निखिल. सुपर स्ट्रोक. पहिलाच बॉल मध्ये जोरदार संगी स्वागत. 17 एक्झॅक्टली ऑन द स्कोर बोर्ड. 17 वर 1. दुसरं किती रन बॉलिंग मार्कर गौरव. छोटा रन अब नाही सोडणार मित्रा, का चूक केली वारंवार. त्याचा तर पेटन शॉट. व्हॉट अ लवली बेंड ऑफ द मन. गुड नेट एक तमाशा देख, टक टकाटक आला दुसरा लॉंग लगच्या वरून इंटू द फॅन. सिक्सर. मस्त गाणी. येस, नक्कीच. निखिल जाधवची बॅटिंग बघत असताना आता सगळीच म्हणत असते की तुझी बॅटिंग अगदी मस्त मस्त आहे. काय बॅटिंग करतोय, सुपर बॅटिंग. लगातार 2 बॉलवर 2 षटकार. एंड चेंज केलाय याच नदाहक्कात यार. 2 षटकार पण मला हा त्याचा डिफेन्सिव्ह लेट कट हवा एकदम सुपर यार. बॅकफुट उकायला जागा पुन्हा त्याला लेट कट केलं, बॅकफुट पॉईंटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. 2 षटकार त्याला तोड नव्हती, पण या फटक्याला नजाकत. ज्याप्रमाणे आक्रमक खेळतो ना विघ्नेश, त्यापर्यंत त्याची मजा ते डिफेन्सिव्ह शॉट, त्याच्यानंतर तो जर्जेदार कलात्मक फटके माझ्याकडे आहेत. चांगला क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट म्हणूनच म्हटलं जातं की कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटरमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे. हा सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय. निखिल जाधव भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये योगदान देतोय. ग्रामीण क्रिकेट, पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट, खुल्या गटाचं क्रिकेट खेळतोय, त्यामुळे हा अनुभव काठीशी घेऊन फलंदाजी करत असताना हलकासा चाटासा जसं मारतात तसं हलक्यासा दरने तिथे फिली मिडॉन खुलं होतं. पुन्हा ते खुल्या असल्या जागेवर बॅकअपला आलं. वाईटिश लॉंगॉनच्या ठिकाणी क्षेत्राने फील्ड केलं, सिंगल मिळते. चांगलं काम आता अक्षर करायला लागले. त्याला माहीत आहे जोरदार बॅटिंगला, जोरदार बॅटिंगसाठी मात्र सेट ऑन फायर झाला. गुड क्रिकेट म्हणून सांगे अगदी खोळ्यात इंटू द ब्लॉक कम्प्लिटली. हलकासा पेस ओपन केला आणि त्याला ढकलून दिलं. शॉट एक्स्ट्रा कवला गेटिंग सिंगल टू निखिल. नाव मोर स्कोर इन द स्कोर एक्झॅक्टली 26 पण विकेट इन बॅक. निखिल जाधव माइंडसेट क्लिअर आहे की खराब चेंडूवर आक्रमण आणि चांगल्या चेंडूचा सन्मान ही परिभाषा त्याला माहिती आहे. त्यामुळेच डिफेन्स आणि आक्रमण ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतील. थोडासा रनवे मध्ये अडथळा. एंड चेंज केलं ना त्या पहा किती उपयोग केला. 2 राईट आर्म राऊंड मोठे फटके गेले. दॅट इज अ कम्प्लीटली चेंज ऑफ द इन नाव कम्सिंग बाउंड टू राईट आर्म ओव्हर द विकेट. गौरव ट्रॅक पर हो मिस टायमिंग शॉट प्लेड ऑन. हो बिग मिस्टेक बाय अक्षय. जोरात मारायचा प्रयत्न आणि हा जर चेंडू बॉल पाहिला ना विघ्नेश, कम्प्लिटली गुड लेन. हलकासा खांद्यावरती जोर दिला. जोर दिलेला त्याच्यावर अपेक्षित नव्हतं या अक्षयला, खास करून एवढी उचली घेतली आणि तिथं कम्प्लिटली तो पॅक झाला. बॅटच्या इनरला लागला आणि कम्प्लिटली ऑफसाईडला ती बेस नेमकी ती बेसला उडवला. प्लेड ऑन. दुसऱ्या विकेटचं बेतन. 2 गडी बाद स्कोर आहे दुसऱ्या ओव्हरच्या दरम्यान 26. त्याचबरोबर या अतिथी कक्षामध्ये निपाणी गावचे सुपुत्र सन्माननीय गोविंदजी कदम आणि तानाजी वाकी गावचे सुपुत्र आहेत आणि त्याचबरोबर निपाणी गावचे सुपुत्र तानाजी उतेकर यांचंही या अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. मोस्ट वेलकम. थँक्यू. लगेच जाऊया कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू. थँक्यू शैलेश. 26 2 13 धावांच्या सरासरी पॉवर प्ले मध्ये आता झाले समाप्त. 2 झटके, परंतु निखिलची विकेट जोपर्यंत मिळत नाही तेवढा मात्र निश्चित जो संघ आहे अधिक लव्य फायटर्स त्याला मात्र
एवढी उसंती मिळणार नाही. ती विकेट खूप इम्पॉर्टंट. ती विकेट जर 3 आणि 4च्या मध्ये मिळले तर कम्प्लिटली मॅचमध्ये कमबॅक. बट ती विकेट राहिलीत नाही बार. ते स्वप्नामध्ये थोडीच मिळेल निखिल. विघ्नेश? डेफिनेटली निखिल जाधव हा फार महत्त्वाचा खेळाडू आहे या टीमसाठी. म्हणूनच ही विकेट काढण्याचा अगदी गेम प्लॅन करावा लागेल अद्विक लव्य या टीमला देखील या मॅचमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर 2 गड्याच्या मोबदल्यात. अद्विक 11 टीम बॅटिंग करत असताना न्यू बॉलर बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट केलाय. चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितकीच पूर्ण करत असताना एक एक धाव फार महत्वाची आहे. बघा मागच्या मॅच मध्ये देखील जो उल्लेख आपण केला होता की निखिल जाधवला कमीत कमी स्ट्राईकवर ठेवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. जिकडे सिंगल होती आरामात सिंगल येत होती पण इथे घाई केली त्यामुळेच स्ट्राईक रोटेट झाली आणि 2 धावा मिळाल्या. निखिल पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय. टीमची धावसंख्या 28 आकड्यावर. निखिल जाधव ज्याच्या बॅटमधून अगदी घणाघाती प्रहार पाहायला मिळाले आणि सेन्सिबल क्रिकेट देखील खेळतोय. त्याला माहिती आहे हा सामना फार महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकला तर 3 ट्रॉफीपैकी 1 ट्रॉफी उंचवण्याची संधी आम्हाला माहिती मिळेल आणि ती संधी आता मी गमावणार नाही. फटका चांगला आहे. स्क्वेअर कट केलाय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. 1 बाउन्स सीमा रेषे पलीकडे. निखिल जाधवचा आणखीन एक क्रॅकिंग स्क्वेअर कट. चेंडू सीमा रेषा बाहेर. व्हॉट अ शॉट यार. बॅकफुट वर जाताना पहा त्याला मेरिट वर बॉलिंग टाका किंवा तुम्हाला हपवले द्या. प्रत्येक बॉलला उत्तर आहे. दॅट इज अ व्हेरी सुपर डुपर बॅटिंग आहे. शब्द अपुरे पडतात विघ्नेश. फक्त तो हपवले देईल त्याच्यानंतर तो फेकता असं नाही. पहा चेंडू बरोबर उपयोग केला होता त्याने बॉलरने. कोणतीही चुकीनं पण त्याचा तो क्लास बॅकफुट वर गेला स्क्वेअर कट डीप बॅकवर्ड पॉइंटला. अशाच खेळाडूला कम्प्लीट बॅट्समन म्हणून म्हटलं जातं. जो स्क्वेअर कट खेळू शकतो, तो पुल शॉट खेळू शकतो, लॉंग ऑन लॉंग ऑफ इथे षटकार मारू शकतो, 360 खेळू शकतो. तोच खेळाडू आहे निखिल जाधव. हा बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या 32 आकड्यावर 2 गड्याच्या मोबदल्यात. अक्को टप्प्याचा बॉलला फेकलाय ऑन दी अप. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. अंपायरचा इशारा येतोय मॅक्सिमम. व्हाट अ शॉट. लाजवाब स्ट्रोक. अगदी भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा शोहेब अख्तरच्या अगेन्स्ट लगवलेला हा थर्ड मॅन रिजन मध्ये फेकलेला षटकार. काय आठवणी तुम्ही ताज्या केल्या विघ्नेश बाबा. 2003 वर्ल्ड कप जोहान्सबर्ग. दोन्ही विरेंद्र सेहवाग आणि त्याचे टॉप क्लास भारतरत्न सचिन ते फटका अक्षरशः कुठे टाकावं माझा टप्पा ओसरला होता. शोभा अख्तर राहुल पेंडे एक्सप्रेस आणि त्याच्यानंतर हुबेहूब. चेंडू तुम्ही कसं फेकता त्याला क्लास काय त्याचं जिवंत होणार. व्हॉट अ क्लासिकल बॅटिंग बाय निखिल जाधव. सुपर सुपर बॅटिंग. निखिल जाधव आक्रमण करतोय, अटॅक करतोय. वैयक्तिक 33 वर खेळतोय. 10 बॉलचा खेळ खेळला. फुलबटापाचा चेंडू इथे खूप चांगला बॉल पाहायला मिळते. वापसी केली गोलंदाजाने मी मित्र म्हणेन या ओव्हरमध्ये सचिनने. आतापर्यंत जर पाहिलं तर मागच्या 4 बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्या. तर टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. 3ऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. निखिल जाधव 11 बॉलमध्ये 34 धावांचं योगदान देतोय. सागर आला न्यू बॅटर. त्याला खातं उघडायचं आहे. अगदी बातचीत केली जाते की येस आपण स्ट्राईक रोटेट करूया, चांगला खेळ करूया, धावफलक वाढवूया. त्यामुळेच हा प्रयत्न केला जाईल या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 39 धावा. 39 मध्ये 34. व्हॉट अ सुपर डो. 1 हँडेड बॅटिंग कशाला म्हणते त्याचा आणखी एक दर्शन घडवताना मैदानाच्या आत. क्लास बॅटिंग बाय निखिल. राईट अमोर द विकेट. बॅकफुट विकेट शॉट ऑफ जॅक. व्हॉट अ लवली होल ऑफ द पॉडियम. द स्वतःची बॉडीला कसं बेंड केलं फिरवून केलं आणि त्याला शॉट ऑफ जॅक करताना फेकून दिला अगदी डीप स्क्वेअरच्या वरून. हा चित्त थरारक फटका. व्हॉट अ क्लास सिक्सर. लाईनचा बॉलला फेकलाय. खूप चांगला एक्झिक्यूट केलाय सीमा रेषे पलीकडे. ही चर्चा झाली होती की दोन्ही बाजूने आक्रमण करू, दोन्ही बाजूने अटॅक करू. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. टीमची धावसंख्या 45 आकड्यावर. 3ऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पहिल्याच बॉलवर षटकार सागरच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 45. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमध्ये. सचिन जर पाहिलं तर 5 बॉलमध्ये 19 धावा खर्च केल्या. प्ले एंड मिस. डॉट बॉलची सांगता होते. ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. डॉट बॉल. षटक क्रमांक संपलं गेले 3रं. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 आकड्यावर. 45 धावा म्हणजेच 15ची सरासरी आतापर्यंत राखली गेली आणि प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर 75 सांगतोय.
75 स्कोर फायटिंग स्कोर मानला जाईल सँडी सर. नक्कीच 75 आणि त्यामध्ये विचार पहा या 45 मध्ये तब्बल 34 धावा 11 चेंडू म्हणजे सलगचं तिसरं अर्धशतक लागेल काय जवळपास आहे पण तो मूडमध्ये असा आहे ना का त्याला बाद करणं थोडंसं गोलंदाजांना दमछाक करायला लागेल त्याची विकेट केले तर 75 आतमध्ये आणू शकतो किंवा तो राहिला तो 75 काय तर 85 पण नेऊ शकतो विघ्नेश. डेफिनेटली सँडी सर सामना असतो 11 वर्सेस 11 पण कधी कधी सामना होतोय 11 वर्सेस 1 म्हणजेच निखिल जाधव वर्सेस सामना जर पाहिलं तर अद्विक लव्य स्ट्रायकर्स हा सामना पाहायला मिळते. अद्विक टीमला गरज आहे धावांची आणि अद्विक लव्य संघाला गरज आहे आता विकेटची. 45 धावा फलकावर लागले तोपर्यंत जाऊया डीजे रोशकडे ऐकूया एक मधुर गीत. यांची ही डीजेची एक जबरदस्त ऑपरेटिंग सुपर सिक्सचा दुसरा मॅच आपल्या भेटीला अद्विक केलीमच्या विरुद्ध अद्विक लव्य स्ट्रायकर दमदार बॅटिंग म्हणून 15 देऊन त्याचा पूर्ण श्रेय जाईल निखिल जाधवला. 3 ओव्हरचा खेळ सामन्यात 3 ओव्हरच्या संबंध 45 वर 2 12 चेंडू चांजून खेळ आणि 12 मध्ये कदाचित 40 निघाले तर 85 जाईल शक्यता आहे कारण ज्या मोडमध्ये जेव्हा जेव्हा चौथं ओव्हर येतं विघ्नेश तेव्हा गेअर मात्र लगेचच तो 2 वरून 4 वरती नेतो डायरेक्टली टॉप अप गेअर नॉन स्ट्राईक वन्स अगेन द व्हेरी डेंजरस मॅन जो 34 वर खेळतो 11 चेंडूला समोर येणं वाटतं दमदार अर्धशत तिसरं लावेल का लगातार लावलं ना तर त्याच्यासारख्या या सिरीज या प्रीमियर लीग केस के महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व 7 त्या अक्षरशः आपल्या नावी करण्याचं विडा उचललंय चॅलेंज केलंय सर्व बॉलरना कसं थोपवाल मित्रांनो त्याच्याकडे सर्व ऑप्शन आहे तो एक्स्ट्रा कव्हर चांगला खेळतो तो 20 शिफ्ट चांगला खेळतो शॉर्ट टर्म पूल करतो आणि त्या लेट कट सर्व फटके आहेत लॉंग लेग फाईन लेग कुठे सोडली नाही जागा भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळण्याची निखिल जाधवने व्हॉट अ वन सेकंड बॅटचा टॉप आहे ओ माय गॉड बिग विकेट सेलिब्रेशन इथून मात्र थोडासा कमबॅक करण्याची सुवर्ण संधी आहे आता अद्विक 11 विघ्नेश. मोठा मासा जाळायला लागले निखिल जाधवच्या विकेटचं पतन इनसाइड आउट खेळत असताना बॅटची एज लागतोय चेंडू जातोय गली क्षेत्रामध्ये सॉफ्ट डिसमिसल निखिल जाधव तंबूच्या आश्रयाला परतलाय अर्ध काम पूर्ण झालंय अर्ध काम बाकी आहे. निखिल जाधवची विकेट या क्षणाला फार महत्वाची होती आणि ती विकेट प्राप्त करत असताना निखिल जाधव परतलाय धक्का क्रमांक लागतोय तिसरा पण सर्वाधिक जोरदार धक्का लागतोय निखिल जाधवच्या स्वरूपात फलंदाज बाद तरी एखादी चूक होणे स्वाभाविक बॅटची कडा गेले मजबूर केली गतीमध्ये हलकासा त्याने चौकास गती आणली होती संत गती चेंज ऑफ द पेस आणि तिथेच फसला थोडं हलकासा ब्रेक जे होतं ते ब्रेक लावलं फिंगर सोडून गेले ऑफसाइड ऑफ आणि तिथे चालणार एक्स्ट्रा कव्हरला माल एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही विघ्नेश पाहिला तर झालं बनवतो पण त्याच्यानंतर कडा गेला ना तर बॅकवर्ड गलीमध्ये काय झेल टिपला आणि जी विकेट आपल्याला पाहिजे होती ती विकेट शुभमने अगदी 75% खूप काम केलं खास करून अद्विक केलीसाठी विघ्नेश. डेफिनेटली निखिल जाधवची विकेट म्हणजेच अद्विक 11 टीमच्या अगदी 20 धावा वाचल्या असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने आता जो गिअर शिफ्ट करण्याची आता गरज होती त्याच ठिकाणी आणि त्याच सिच्युएशनला आता फलंदाज बाद म्हणावं लागेल. शुभम ने खूप चांगली विकेट प्राप्त केली आणि विकेटचं पतन होतंय निखिल जाधव परतलाय. न्यू बॅटर मिस्टर शंकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सागर आणि शंकरवर मोठी जबाबदारी असेल. 45 वर 2 गडी बाद होते आता 45 वर 3 गडी बाद निखिल जाधव बॅक टू द डगआउट. येस आणि याच शंकरसाठी युवान ते संघ मालक प्रत्येक षटकाराचे 500 होते मागच्या मॅचमध्ये पण यावेळी ती किंमत मात्र आलेली नाही ते पारितोषिक मात्र आले नाही. पहिलाच बॉल खेळताना ऑफसाइड ऑफचा सोडून दिले बाकीचे तमाम काम केले 60 क्रिकेट विश्वातलं मोठं नाव ते मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू पाय ठेवून उभे आहेत ना त्या रेलेवरती प्लीज विनंती आहे आपण खेळाचा सन्मान करा आपल्याला लाईव्हला पाहिलं जात आहे. येस थँक्यू ओ टू कॉम्बॉक्स. तत्पूर्वी आणखी एक आम्ही अनाउन्समेंट देऊ टीम इथे कोयना 11 आणि कुणाल 11 आपण सेट राहा ओ टू कॉम्बॉक्स. फटका फसलाय डाऊन द बॉल आला शत्रशन पकडला झेल डिफिकल्टी व्हॉट अ कॅचेस विन द मॅचेस व्हॉट अ कॅच स्पेक्टाक्युलर कॅच टेकन ऑन द लॉंग ऑफ विजन झाला कुठे पा बरोबर साई स्क्रीनचे व्हॉट अ कॅच रखरख होऊन पारा अगदी 40च्या जवळ आणि त्या किरणानं डोळ्यावर झपत असताना त्या किरणाला बाजूला सारला
सट्टी घारेसारखी नजर अँड टेकन द गॅस. संपला खेळ. वॉट इथून कमबॅक. जसं निखिल गेला आणखी एक फलंदाज शुभम आला, शुभम गेला. गोल्डन डकचा शिकार. विघ्नेश सँडी सर घर फिरल्यानंतर घराचे वाशे देखील फिरतात. त्यामुळेच प्रमुख खेळाडू ज्या वेळेस टीमचा बाद होतो ना त्या वेळेस टीम अडचणीमध्ये होते, प्रेशरमध्ये होतं आणि प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते. यावेळेस बिखरत असताना अडचणीमध्ये आहे. लगातार 2 विकेट त्यामुळेच कमबॅक केलंय. मी तर म्हणेन अद्विक लव्ह स्ट्रायकर्स टीमने ज्या पद्धतीने आता गोलंदाजी होते आणि कौतुक करावं लागेल शुभमचं, कारण की निखिल जाधवला बाद केलं, त्यानंतर पुन्हा एकदा बाद करत असताना फलंदाज शंकरला देखील बाद होत असताना 4 गडी बाद 43 धावा. सुपर बॉलिंग यार. पहिला विकेट त्यानंतर वाईट पहिल्यांदा आला. येस 3 नंतर पहिलं वाईट आणि त्याच्यानंतर काय रणनीती आहे, काय गेम प्लॅन. सुपर बॉलिंग यार. डोक्याला चालना दिलेली बॉलिंग चालू आहे आता मैदानाचे आत. बॉलर शुभमची सट्टिक. कम बॅक टू अद्विक इलिमेन बॉलर बाय शुभम. अशा 4 गडी तंबूच्या आसऱ्या गेल्यानंतर 46 लागल्यात. अतिशय दमदार आयोजन. बरोबर 7 KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 लई दिपेमन प्रीमियर लीग आपल्या भेटीला. गाव एंडकडून बॉलिंग मार्कवर येताना 2 धक्के दिलेत आणि नवीन बॅटर इन ॲट क्रमांक 6 वर मैदानाच्या आत अद्विक लव फायटर्स करून. सुपर बॉलिंग आहे. ग्रेट बॉलिंग. कम्प्लिटली माझ्या गतीला विसरल्या. माझ्या जी सावकाश गतीने गोलंदाजी त्याच्याकडे पहा. काय सटीक लाईन लेन. बरोबर जे फिल्डरला ना फिल्डरच्या पोझिशनमध्ये टाकलेलं बॉल. सुपर. डेफिनेटली चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कधी कधी एखाद्या मॅचमध्ये फलंदाज गोलंदाजाला डॉमिनेट करतोय, पण या मॅचमध्ये जर पाहिलं तर शुभमने फलंदाजांना डॉमिनेट केले गोलंदाजीमध्ये. ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे, निखिल जाधवला बाद केलं, शंकरला बाद केलं आणि हा बॉल देखील ऑफ स्टंपवर ठेवून थोडासा कट झाला आणि बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला शुभमच्या माध्यमातून. सुपर. वन्स अगेन राईट येस अपोली. मी म्हटलं होतं ज्यापर्यंत फिल्डिंग पोझिशन आहे त्यापर्यंत टाकलेला बॉल. आणखी एक तगडा विकेट. विकेट क्रमांक 3 यामध्ये मिळवताना ग्रेट बॉलिंग बाय शुभम. कम्प्लिटली पॅक नाव तो अद्विक लव फायटर्सला. काय गोलंदाजी. एक्स्ट्रा कबर त्याच्यानं जस्ट हपोली दिली आणि फिंगर स्ट्रोक कटर बॉल. व्हॉट अ लवली बॉलिंग. पहा. येस दिविक इलेव्हनचे निखिल जाधव म्हणत असेल की तुमची चल मेरे भाई म्हणजेच बॅटिंग करताना तुझा परफॉर्मन्स चालला पाहिजे. मी तुझ्या पाया पडतोय, कारण की मॅन ऑफ द सिरीज साठी मी देखील दावेदार आहे. संघ सुपर 3 मध्ये पोहोचेल, एक ट्रॉफी आपल्याला मिळेल, म्हणूनच आपला परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने आता शुभमची गोलंदाजी होते. अप्रतिम गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी. मॅच बॉल टाकलेत विघ्नेश. त्यापैकी 3 विकेट आणि फक्त वाईटच्या रूपामध्ये सिंगल. वॉट अ किफायती बॉल. लवली बॉलिंग यार. ज्यापर्यंत ट्रॅप रचले ट्रॅपला अनुसरून येतात सटीक लाईन लाईन. तारीफ करतो आम्ही शुभमची. वन्स अगेन ही कमिंग बॉल. Oh yes, it is a work. Oh, drop the catch. Very simple game at the backward point. चौथी विकेट त्याच्या हातात लागत होती, जाळ्यात येत होती. कम्प्लिटली चेंज ऑफ द बेस गतीमध्ये परिवर्तन. आता जो चेंडू टाकला तो इतर चेंडूत हलकासा मागे ठेवला. फिंगर्स गोयले, पण तिथे बॅकवर्ड पॉइंटचा असलेलं क्षेत्रक्षण मात्र खूप मात्र खराब क्षेत्राच्या प्रत्यय देताना कॅच ड्रॉप करतोय. अरुण कदम आहेत, यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्या खेळाडूने कॅच ड्रॉप केली. बघा ही स्पर्धा आहे ना, ही स्पेशल आहे. इथे प्रेक्षकांना देखील पारितोषिक मिळतं. षटकार चौकार मारतात त्यांना देखील पारितोषिक मिळलं. अर्धशतक केलं त्याला देखील पारितोषिक. हॅट्रिक साधली गोलंदाजाला पारितोषिक आणि कॅच ड्रॉप केली तर अरुण कदम यांच्या वतीने देखील त्या खेळाडूला पारितोषिक दिलं जाते. पत्त्यांचा बंगला ज्याप्रमाणे कोसळतो त्याप्रमाणे हे अगदी बॅटिंग लाईन कोसळत होती आणि पहिल्या बॉलवर विकेट झाली होती. तिथे मोमेंटम शिफ्ट झाला होता. आता कॅच ड्रॉप झाली आहे. आता हा मोमेंटम कडे शिफ्ट होईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. नाव सागर जाधव फेसिंग सुपर बॉलिंग आहे. जेवढं कौतुक करावं ना विघ्नेश तेवढं कमी असेल बॉलचं. ग्रेट बॉलिंग आहे. कारण 3 ओव्हरमध्ये 45 होते आणि या ओव्हरमध्ये फक्त 2-3 झटके सुरू लागण्याचं काम गेलं. आणि जिथे ज्या टीमला 75 पेक्षा मी पुढे प्रोजेक्टचे स्कोर जाईल असं समोरलं होतं त्याला आता 65 पर्यंत अडवण्याचं काम मात्र निश्चित करण्याची संधी आली. कमबॅक केले. थोडीशी कहाणी वेगळी सांगते. जाऊया पुन्हा ऐकूया लास्ट ओव्हरमध्ये काय धुमाका का. आणखी विकेट पडले तर 60च्या अगोदरी मात्र खोलण्याची क्षमता मात्र अद्विक इलेव्हन आता घडेल काय विघ्नेश.
मच के महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य सोहळा. या के महाबळेश्वर या असोसिएशनच्या माध्यमातून या पडद्यामागे ह्या भव्य दिव्य स्वरूप आहे. तर या पडद्यामागेची हिरो त्यांना खऱ्या अर्थानं कौतुक करणं गरजेचं आहे. या असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सचिन नलावडे, आदरणीय उपाध्यक्ष सुजित मोरे, सचिव राज पवार असतील, खजिनदार विकास मोरे असतील, निलेश कदम कार्याध्यक्ष, प्रथमेश धुमाळ खजिनदार, गणेश मोरे सह कार्याध्यक्ष असतील, सचिन कदम उपसचिव, नामदेव माने सदस्य, सागर जाधव, सुधीर जाधव, विजय शिंदे, किरण तोंडकर आणि राजेश जाधव या सगळ्याच मंडळींनी ज्या पद्धतीने आज आपल्या असोसिएशनसाठी, आपल्या परिसरासाठी आणि आपल्या क्रिकेटसाठी योगदान केलंय, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने तुमचं सॅल्यूट आहे. जाऊया बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. के महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये येतोय गोलंदाज तुषार. यावेळेस लेन बॉलला पिक केलाय समोरच्या दिशेने. ये दिल मागे मोर षटकार आलाय. स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय पहिला मॅक्सिमम चेंडू सीमा रेषा पार. के प्रीमियर लीगचा धमाका षटकार. मच फुल टॉस बॉल मिस केला. सँडी सर, हा क्रिकेट असाच खेळ आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर चेंडूवर हेलिकॉप्टर स्ट्रोकने षटकार देखील आपण पाहिलेत आणि फुल टॉस बॉलवर देखील फलंदाज बाद होताना आपण पाहिलेत. म्हणूनच हा खेळच असा आहे. हा क्रिकेट तुम्हाला हसवतो, क्रिकेट तुम्हाला रडवतो. हा खेळच असा आहे की सगळं काही शिकवतो. नक्कीच आणि कोणतीही मात्र गंभीर परिस्थिती असेल एकदम म्हणजे जीवनामध्ये अडथळे येते त्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी उत्तम उदाहरण दिलं जातं क्रिकेटचं. क्रिकेट फाईट करायला शिकवतो, क्रिकेट एकोपा जोडायला शिकवतं. सर्व काही जसं विघ्नेशनं सांगितलं तसंच आहे क्रिकेट. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तुषार पुन्हा एकदा येत असताना न्यू बॅटर अमित थकपाळ. पहिलाच बॉल राईज झाला. लॉंग स्टॉप रिजन मध्ये बीट करून गेला विकेट किपरला. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. हा नशिबाचा चौकार मिळतोय. मस्ट नीडेड 4 अद्विक 11 टीम साठी महत्वाचा नशिबाचा हा चौकार आलाय. 4 धावा. येस, सुपर सिक्स मध्ये या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील कारण इथून तुम्हाला कोणतीच संधी मिळणार नाही. जसं तुम्ही हरणार सरळ निरोप घ्याल आणि 365 दिवसामध्ये पुन्हा एकदा महाबळेश्वर के प्रीमियर लीग 2026 साठी थांबावं लागेल. त्यासाठी या चुका खूप मात्र मैदानामध्ये तुम्हाला टाळाव्या लागतील. अन्यथा यू सेट अ गुड बाय. इथे देखील ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. अगदी बाउन्सिंग चेंडू पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद होतोय. चौकार आलाय. अभी नाही तो कभी नाही. आता हा सामना न जिंकता जर तुम्ही परतलात तर ती लीग मॅच मध्ये जी मेहनत केली होती ती मेहनत वाया जाईल. त्यामुळे आता दोन्ही टीमला संघर्ष करावा लागेल आणि संघर्षाशिवाय कोणी महान होत नाही. क्षणीचे जगाव शोधल्याशिवाय अगदी देव दगड सुद्धा देव होत नाही. तोपर्यंत जर पाहिलं तर 7 गडी बाद 57 धावा दाखल करावं लागलीत. अद्विक 11 टीम शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बघूया 2 बॉलवर काय होतंय. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे संगीत एक असं माध्यम आहे ते तुम्हाला मंत्रमुग्ध करतं.
थँक्यू व्हेरी मच. 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 61 या आकड्यावर 61 धावा. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज सागर पाहायला मिळतोय. सागर शेवटचा बॉलचा सामना करत असताना कुटपाचा बॉलला पुल केला. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँडचे ते पोहोचेल का? क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना 2 धाव कंप्लीट झाली. तिसरी धाव घेतली जाईल का? तिसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 3 धावा कंप्लीट. अशा तऱ्हेने 3 धावा कंप्लीट होत असताना चौथी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज होतोय बाद. आणि अशा तऱ्हेने 5 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 3 ने पुढे सरकते. 64 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि 65 धावांचा टार्गेट उभं केलाय अद्विक 11 टीमने अगेन्स्ट अद्विक लव्य टायगर्स टीमच्या अगेन्स्ट. 65 धावा फायटिंग स्कोर आहे. सँडी सर काय म्हणाल? नक्कीच फायटिंग जरूर आहे, काय कारण जी 15च्या पेक्षा जास्त पैकी रन रेट रिक्वायर्ड हवं होतं त्याला कम्प्लिटली 13 मानलं. म्हणजे दोन्ही बाजूला 50-50 मी म्हणेन. रखरखत ऊन आणि तिथे मग पहिली जी सुपर 6 झाली ना त्याच्या एकदम कम्प्लिटली विरुद्ध. पहिल्या मॅचमध्ये काय झालं 3 ओव्हरमध्ये खूप बॅकफुट होतं पहिला बॅटिंग करणं, पण त्याच्यानंतर त्या चोपलेल्या 27 धावा त्याने पुन्हा एकदा कमबॅक करून त्याला जाऊया सुपर 6च्या तिसरी जी मॅच आहे त्याकडे अँकर आम्ही पाहणार आहोत. निश्चित आमच्या शैलेशला. ओ टू शैलेश. थँक्यू सर. थँक्यू सो मच. मी इन्व्हाइट करेन मित्रांनो, ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेसाठी प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅचसाठी सातत्याने 500 रुपयाचं कॅश प्राईज ज्या व्यक्तिमत्वाने दिले ते आमचे गोविंदजी कदम साहेब यांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करेन आणि त्याच समेत तानाजी उत्तेकर साहेबांनाही देखील मी या ठिकाणी इन्व्हाइट करेन. आपल्या माध्यमातून आपण नेक्स्ट मॅचचा करणार आहोत टॉस. मी टीमलाही विनंती करेन, एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल कोयना 11 तर दुसऱ्या बाजूला टीम आहे कुणाल 11. दोन्ही टीम्स कॅप्टन हा कॉल आम्ही आपल्याला अगोदरी दिलाय. आपण लगेचच या टॉससाठी चला टीम कोयना 11 आणि त्याचबरोबर टीम कुणाल 11 हा टॉस आपला आहे. अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज, थोडस सहकार्य करा. चला दोन्ही टीम्स कॅप्टनही आल्यात. मी मान्यवरांनाही विनंती करेन, सन्माननीय गोविंदजी कदम साहेब मी आपल्याला इन्व्हाइट करतोय, त्याचबरोबर तानाजी उत्तेकर साहेब आपल्यालाही या ठिकाणी आम्ही इन्व्हाइट करतोय. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये खऱ्या अर्थाने जिथे केला जाईल मैदानाच्या आतमध्ये या मॅचचा एक भव्य दिव्य टॉस. सुपर 6 या 6 मधली ही अंतिमची मॅच आहे जिथे सुपर 6 मधला हा शेवटचा थरार आपल्याला पाहायला मिळेल आणि तदनंतर मात्र अंतिमच्या 3 साठी लढाई होईल. आणि विशेष करून आपण पाहिलंय या बाजूला आपण पाहतोय जिथे आपल्याला गोविंदजी कदम साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि त्याचबरोबर तानाजी उत्तेकर साहेब या बाजूला या. थँक्यू. थोडंसं लपून उडवा. स्विन द कॉइंग आपल्याला केला जाईल. कॉल कोण घेतोय? येस टीम कोयना 11 इथे कॉल घेतोय. स्विन द कॉइंग KSK महाबळेश्वर असा कॉल कोयना 11 या संघाने दिलाय. संदीप विन द टॉस झालाय. एक महत्वपूर्ण मॅच आहे, क्रुशल मॅच आहे. या मॅचकडे लक्ष वेधलं गेलंय. काय निर्णय असेल तुझा? प्रथम क्षेत्ररक्षण करू. एका शब्दात उत्तर दिलंय. क्षेत्ररक्षण करण्याचा मानस दाखवलायस. काय स्ट्रॅटर्जी बनवल्यास? टीम मध्ये काही चेंजेस आहेत का? स्ट्रॅटर्जी असे काही नाही, कालपासून जसा खेळ चालू आहे तसेच खेळ खेळू. स्ट्रॅटर्जी म्हणजे सगळेजण आता 100% देतील आपला. काही चेंज टीम मध्ये नाही, सेम टीम. ऑल द बेस्ट. तुम्हाला जास्तीचे प्रश्न विचारत नाही, खूप ऊन लागतंय. कुणाल 11 संघनायक राहुल, एक महत्वपूर्ण टॉस होता, जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असतास? नक्कीच आम्ही पण गोलंदाजीच केली असती, बट काही नाही. एवढं चांगलं ऊन आहे, पिचवर बॅटवरती बॉल येतोय. नक्कीच 70-80 रन मारून थोडंसं त्यांना पण आम्ही बॅकफुटला टाकतो. या मॅचमध्ये काही चेंजेस करत आहात? हा 1-2 चेंजेस आहेत, ते आम्ही रोटेशनने खेळू प्लेअर. ऑल द बेस्ट. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा असतील. मात्र या बाजूला जाऊया गोविंदजी कदम आणि तानाजी उत्तेकर या गोविंदजी कदम साहेबांना आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतो. पहा आमचे गोविंद दादा आहेत, विकास दादा, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला गेलाय. चला मॅच ऑन होते. मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊया. या दोन्ही मान्यवरांना आपण शुभेच्छा देऊया. न्यूज फ्रॉम द सेंटर. टीम कोयना 11 विन द टॉस अँड सिलेक्टेड टू बोल फर्स्ट. थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच शैलेश जाधव. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये जर पाहिलं तर
महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि कणखर आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राने किंबहुना महाराष्ट्राबाहेर ज्या समालोचकांनी सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले. अगदी जयजी भोसले सर आपल्याला ऐकायला मिळतील. त्यांच्या समेत या पश्चिम महाराष्ट्राचा आणखीन एक चांगला आवाज, ज्या आवाजाला धार आहे, असे गणेशजी बोडगे सर. आणि या संपूर्ण स्पर्धेचं सूत्रसंचालन करत असताना KSK महाबळेश्वर या पश्चिम महाराष्ट्राचा एक शायराना अंदाज आणि अँकर या भूमिकेत आपल्याला शैलीजी जाधव पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. आणि आमच्या समेत आमचे गुरुवर्य महागुरु संतोष म्हात्रे सँडी सर. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 65 धावांचं टार्गेट आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना दिसेल. अगदी 65 धावा, या धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि हा सामना अगदी दोन्ही टीमसाठी अस्तित्वाचा असेल, कारण की आता जो काही संघर्ष केला आहे, जे काही मेहनत केली, जे काही आपण या परफॉर्मन्स केला आहे, त्या परफॉर्मन्सला एक पारितोषिक मिळावं या अनुषंगाने हा सामना खेळावा लागेल. चला मॅचच्या दिशेने जाऊया. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना राज आणि गौरव अशी जोडी आहे. पहिलं ओव्हर, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, फुल टॉस बॉल आहे. अगदी डबल माइंडिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. ब्लॉक करण्याचा प्रयत्न, त्यानंतर मात्र बॅटला अगदी ब्रश केली, चेंडू जातोय मिड ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. एका धावाने आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर 65 धावांचा टार्गेट इथे पार करत असताना हे पॉवर प्लेची षटक आहे सँडी सर फार महत्त्वाचे ठरतील टीम अद्विक लव्य स्ट्रायकर्स टीमसाठी. नक्कीच. आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये सुरेख अशी बॉलिंग टाकले प्रतीकने. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळायचा असताना टायमिंग होऊ शकलं नाही. दोन्ही बॉल जर पाहिलं तर प्रॉपर टायमिंग झाले नाही. दोन्ही बॉलमध्ये अगदी कनेक्शन चांगलं झालं नाही, त्यामुळेच सिंगलचा खेळ पाहायला मिळते. पहिलं षटक इथे हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक. पॉवर प्लेचे षटक आहे, सगळ्यांचंच लक्ष आहे. सुपर 6चा थरार तुम्ही अनुभवताय. हा दुसरा सामना लढताना दिसतोय. जो संघ जिंकेल तो संघ पोचेल सुपर 3 मध्ये आणि या 3 ट्रॉफीपैकी एक ट्रॉफी उंचवण्याचा मान त्या टीमला मिळेल. त्याकडेच दोन्ही टीम आता शर्तीचे प्रयत्न करत असताना फटका चांगला आहे, अपड्रॅक केला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अक्षय पाहायला मिळते. या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानला जातोय. खूप चांगली फिल्डिंग, 3 बॉलमध्ये 3 सिंगल, शांत आणि संयमी सुरुवात पाहायला मिळते. पॉवर प्लेचा ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला IPL मध्ये आक्रमण केलं जातंय, अगदी अभिषेक शर्मा असेल किंवा ट्रॅव्हिस हेड असेल, वैभव सूर्यवंशी हा नाव देखील, हे देखील नाव चर्चेत आहे. अशाच पद्धतीने आज सुरुवात झाली. 4ही बॉलमध्ये 4 सिंगल, म्हणजेच किती सटीक लाईन अँड लेथने गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी आणि पहिलं षटक हे फार महत्त्वाचं षटक हाताळत असताना प्रतीक या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च करतोय. षटक क्रमांक पहिल्या 4 बॉलमध्ये 4 सिंगल येत असताना 65 धावा करण्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. शफल होऊन अगदी ब्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना शरीराचा वेध घेतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. सँडी सर काय म्हणाल? 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केले. सटीक सटीक लाईन आणि त्याच्यानंतर त्याने रेड केलं बॉलरला. रेड करता तो थोडा वेळ घेतो पॉपिंग आल्यानंतर. त्या सटीक मध्ये व्हेरिएशन पहा. इकडे तिकडे कुठे मुवमेंट पडल्यानंतर एक्झॅक्टली इन टू द बॉडी ऑफ द बॅटर. सुपर बॉलिंग आहे. ग्रेट बॉलिंग बाय प्रतीक. वय वर्ष फक्त 18 तरी त्याच तरबेजाने गोलंदाजी करतोय. ते आउट केलाय, टायमिंग होऊ शकलं नाही. चेंडू पुन्हा एकदा सिंगल मिळते. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये वय वर्ष 18चा देखील खेळाडू परफॉर्मन्स करतोय आणि हेमंत शिंदे म्हणजे जम्बो देखील 50 वर्ष उलटल्यानंतर देखील 56 वर्ष असताना देखील त्या पद्धतीने परफॉर्मन्स करतोय. म्हणजेच वय हा फक्त आकडा असतोय. आणि म्हणतात क्रिकेट मध्ये. थँक्यू. थोडंसं कॉमेंट्री बॉक्सची मी रजा घेतो. थँक्यू. चला या ठिकाणी आपण इन्व्हाइट करूया ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅचसाठी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब ज्या व्यक्तिमत्वाने सरळ हाताने दिलाय, खऱ्या अर्थाने या KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानवरती विशेष प्रेम राहिलेलं वाकीगावचे सुपुत्र सन्माननीय गोविंदजी कदम साहेब यांना आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. या कदम साहेब, अनेक वेळा असं म्हटलं तर ना सँडी सर, आपण अनेक वेळा म्हणत असतो की कदमों से कदम मिल जाते हैं तो बन जाती है यारी. या मंजिल अभी हमारे कदमों से बहुत दूर है, मगर तसल्ली इस बात की है कि एक कदम अभी भी हमारे साथ है. कदम साहेब, आपण या ठिकाणी आमच्या सोबत आहात.
म्हणून आज या स्पर्धेला 4 चांद लावलेत. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि या आयोजन कमिटीला दिलेलं बहुमूल्य असं योगदान नेहमी लक्षात राहील. आयोजन कमिटीने सांगितले की गोविंददादा कदम यांनी दिलेलं जे योगदान आहे ते कधीही शब्दात मापता येणार नाही. असं प्रेम या व्यक्तिमत्वाने केलं आणि त्यांच्या समेत त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित राहिलेले तानाजी उतेकर साहेबांनाही आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. या उतेकर साहेब, आम्ही आपलंही या ठिकाणी शुभसन्मान करतोय आयोजन कमिटीच्या वतीने. आपलेही या अतिथी कक्षामध्ये सहर्ष स्वागत आणि आयोजन कमिटीच्या वतीने मायेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि मंगल्याचं श्रीफळ या ठिकाणी देऊन त्यांचा आपण करूया शुभ सन्मान. थँक्यू. मान्यवरांचे मानूया आभार आणि जाऊया सरळ कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. थँक्यू शैलेश. पहिला बॉल पॉवर प्ले सेकंड विराज आलेत. बॉलिंग मार्क कोण त्याच्या समोर पहिल्याच बॉलवरती आता एक सिंगल. धावसंख्या मात्र काय सावकाशरीतीने चालले, कारण ते 65 धावांचं विघ्नेश आव्हान असतात. 13 धावांची पहिली प्रत्येक ओव्हर मागे जी सरासरी ती सरासरीला अगदी कम्पॅक्ट केलं होतं पहिल्या पॉवर प्लेमध्ये प्रतीकने सट्टिक लाईनच्या जोरावर. एकी बॅट्समॅनने त्यांच्या विरुद्ध मोठा फटका. नो 4 नो 6. सुपर बॉलिंग इन फर्स्ट पॉवर प्ले बाय प्रतीकने. देन पहिला बॉल सेकंड बॉलनंतर वीराने अतिशय छान टाकला, सिंगल घेतली. नाव स्ट्राईक नाव राज पवार जो 2 ओव्हर खेळतो. 65 आव्हान वुडलँड टप्पा नंतर पंच केले, बॅकवर्ड पंच क्षेत्ररक्षण जाईल, फील्ड करे, सिंगल मात्र रोखू शकला नाही. चांगलं फिल्डिंग. जरा तरी इकडचा जर बॅलन्सचा तोड गेले असतं मे बी व्हेरी कॉस्टली, कारण डीप बॅकवर्डचं पॉईंट क्षेत्ररक्षण खूप लांब होतं. त्या अगोदर इन्साइड सर्कलनं करामात दाखली, चपलता दाखवली आणि बॉल हरवताना फक्त सिंगल. 2 मध्ये 2 सिंगल. धावसंख्या मात्र पोहोचते 7 वर. लक्ष्य 65 सुपर 6 हा दुसरा मॅच. एकदम जवळ आलेली आहे या स्पर्धा. लाजबाब देदीप्यमान असं क्रिकेट. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कुपर खेळणे लॉर्ड्स मैदान. वॉट अ लवली स्कूप. चान्स फॉर द कॅच. व्हेरी डिफिकल्ट. ओ माय गॉड. प्रयत्न तर चांगला राहिला पण झेल सुटला. रनिंग कॅच सोडली आहे. चांगला प्रयत्न. तारीफ करेन मी त्या 38च्या बाहेरचं क्षेत्ररक्षण. काय पलावला तीक्ष्ण नजर रखण्यात. अक्षय इज अ टॉप क्लास फिल्डर. जरूर चांगला प्रयत्न आहे विघ्नेश. डेफिनेटली प्रयत्न करणं गरजेचं आहे. यश अपयश ही अगदी आपल्या हातात नसतं, पण खूप चांगला प्रयत्न केला जातोय. कौतुक करावं लागेल अक्षयचं. मी म्हटलं होतं की हा सर्वाधिक अगदी सुरक्षित फिल्डर मानला जातोय आणि त्याच्या हातातून झेल सुटलाय. प्रयत्न चांगला आहे, पण सध्या जर पाहिलं तर सँडी सर सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळते. कॅच ट्रॉफी ड्रॉप देखील झाली असेल, पण ज्या पद्धतीचा स्टार्ट आवश्यकता होते तसा स्टार्ट मिळाला नाही. अद्विकलव्य स्ट्रायकर्स टीमला गरज आहे धावांची आणि धावांसाठी तुम्हाला धाव करावी लागेल. नक्कीच. परंतु इथे अद्विक जोरदार लावडली अपील, परंतु खेळाडूला मी सलाम करेन. कोणते प्रतीक्षा न करता अशी सांडमची अगदी पहिला जो आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचला तो कानाने सुनावला त्याला स्वस्त बसू नये. बिकॉज इज अ जेंटलमॅन क्रिकेट. जिद्द सोडायला तयार नाही दोन्ही बॉलर. टिकला नाही. एकही बॉलरने आतापर्यंत 9 चौकार 9 षटकार. काय म्हणशील या परफॉर्मन्स दोन्ही बॉलरच्या बद्दल विघ्नेश? एखादी स्पर्धा जिंकण्यासाठी तुम्हाला अचूकता, भेदकता आणि अगदी संयमाने गोलंदाजी करणं गरजेचं असतं आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर गोलंदाज प्रतीकने चांगली गोलंदाजी केली. फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि या ओव्हरचे आतापर्यंत जर पाहिले तर 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि विराजने या ओव्हरमध्ये देखील कमाल केली. 10 बॉलमध्ये फक्त 9 धावा 1 गडी बाद अशी सुरुवात झाली आहे. नक्कीच बॅकफुटवर आहे पिछा करताना अद्विक. ओ माय गॉड, स्विचचा प्रयत्न कम्प्लिटली पॅक. सुपर बॉलिंग एंड पॉवर प्ले सेकंड आणि ते टाकण्यासाठी आलेत. खास करून विराज. जेवढे कौतुक करावं विराजचं तेवढे कमी असेल. अद्विक नामाने दोन्ही टीम आहेत. मला तर असा ऑप्शनच्या अगोदर स्विचचा प्रयत्न, त्याच्यात नो एक्स्ट्रा एक्झॅक्टली इंटू द बॉडी. सुपर बॉलिंग यार. 5 चेंडू टाकले, 5 मध्ये फक्त 4 दिलेत. अँड गौरीची विकेट. 1 गडी बाद. या क्षणी 9 आहेत फक्त. अद्विक लभ्य नाव चेसिंग होतं 65 इन 5 ओव्हर्स. सेकंड इम्प्रूव्ह धावा लागतात फक्त आणि फक्त 9. कम्प्लिटली चोक आहे. क्रिकेट आहे. इज अ व्हेरी फनी गेम. अप डाऊन्स पाहायला मिळतील. यावेळी स्वस्त आहे. बॅकफुटवर आहे. ऑप्शनच्या अगोदर बाहेर आले. वॉट अ लवली स्ट्रोक यार. त्याला माहित होतं आपल्या शरीर जवळ येईल. थोडंसं पण ऑप्शनच्या बाहेर आल्यानंतर पावलं थोडीशी आतमध्ये नेली आणि हप्पॉल गेल त्याला ऑफ कडक.
कडक स्ट्रोक आणि 4 रन. पहिला चौकार शेवटच्या पॉवर मध्ये चेंडूवर खेचलाय. 4 धावा मिळतील. धावसंख्या ती मैफिल पण एक स्वर हरपला आहे. द ग्रेट सिंगर आवाज होते प्रत्येक याच्यामध्ये ऍक्च्युली अभिनेत्रीला घडवण्याचं काम केलं होतं आशाताईने आणि Yes. तो आवाज हरपला. खूप दुःख आहे विघ्नेश. डेफिनेटली आजचा दिवस खऱ्या अर्थानं आशाताई यांच्या नावावर आहे, कारण की आशाताई यांचा आवाज प्रत्येक पिढीला एक वेगळी ऊर्जा देणारे असे. आपल्या लहानपणी देखील ज्या पद्धतीने गणेश बोडगे सरांनी उल्लेख केला होता, की आपल्याला अंगाई म्हणून आशाताईंची गीते आपण ऐकलीत. कुठल्याही क्षणाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कुठेही जाऊ, जेव्हा जेव्हा सोशल मीडिया नव्हतं, ज्यावेळेस टीव्हीचं माध्यम इतकं नव्हतं, त्यावेळेस तुम्ही सलूनमध्ये गेलात तर अशीच गाणी लागायची. किशोर असेल, मोहम्मद रफी असेल, आशाताई असेल किंवा लता मंगेशकर असतील, अशांच्याच गाण्यांचा प्रभाव करून आपलं बालपण गेले आणि आज तो हिरा हरपलाय. नक्कीच दुःख तर आहे, परंतु म्हणतात ना शो मस्ट बी ऑन. आपल्याला थांबताना शो चालू ठेवणे गरज. शो चालू आहे आणि के महाबळेश्वर प्रीमियर लीगचा सुपर 6चा दुसरा मॅच. तिथे 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 13-1 सत्यतंग परिस्थिती. विघ्नेश डेफिनेटली 65 धावांचं टार्गेट आहे. आता समीकरण अगदी बदललंय, त्यामुळेच अडचणीमध्ये टीम अद्विकलव्य स्ट्रायकर्स टीम असेल. आता धावांचा अगदी डोंगर तुम्हाला पार करायचा आहे. बॅटर राज पवार आणि सचिन अशी जोडी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सचिन सती सकपा. पहिला बॉल प्ले एन मिस, डॉट बॉलची सांगता होते. आयुष्य हा पत्त्यांचा खेळ आहे सँडी सर. या पत्त्यांच्या खेळामध्ये तुम्हाला कशी पानं येतील हे सांगता येत नाही, पण ती मिळालेली पाण्यामध्ये चांगला डाव खेळणं यामध्ये तुमचं यश असतं. त्यामुळेच ही जी पद्धतीने जो परफॉर्मन्स सुरू आहे ना, त्याचं कौतुक करावं लागेल. निखिल जाधव आणि टीमचं निखिल जाधव आज 45 आकड्यावर बाद झाला होता. असं वाटलं होतं की 50-55 पर्यंत मजल मारील, पण शेवटच्या तळागाळाच्या खेळाडूने देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला, 65 पर्यंत पोहोचवलं. त्यामुळेच इथे दबाव आणण्याचं काम सध्या गोलंदाजी करतोय. सगळ्या युनिटमध्ये सध्याच्या घडीला अद्विक 11 टीम हवी ठरतोय. नक्कीच जो स्टार्ट मिळवणं जो गरजेचा होता, तो स्टार्ट मिळवून दिला प्रतीकने. त्याच्यावर मग कळे चढवलं विराजनं आणि नंतर सतीश. वॉट अ लवली सकपाल सुपर बॉलिंग. एका धावासाठी झगडावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते या मॅचमध्ये. फुलटॉस बॉल गॅपमध्ये आहे. अक्षय पुन्हा एकदा येईल. खूप चांगले क्षेत्ररक्षण. वा भाई वा, काय क्षेत्ररक्षण केलंय. कौतुक करावं लागेल अक्षयचं. आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. स्टँडर्ड वाढवणं, उच्चतम फिल्डिंग झेल तो त्यांनी प्रयत्न केला आणि तो दुसरा कोण असतं फिल्डर कदाचित तो प्रयत्नही झाला नसता. विघ्नेश डेफिनेटली विराट कोहलीचा इंटरव्ह्यू ज्यावेळी झाला होता, की आपण फिल्डिंगचं स्टँडर्ड कशावरून आपण मोजायचं, की 0 पॉईंटपासून 0.1 पर्यंत किती वेगाने आपण त्यापर्यंत पोहोचतो, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. म्हणूनच ते कॅचपर्यंत अक्षय सारखाच खेळाडू पोहोचू शकतो, दुसरा कोणी खेळाडू पोहोचू शकत नाही. पण चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर अडचण आहे. धावा कराव्या लागतील. 19.60च्या सरासरीने आता धावा कराव्या लागतील. त्यामुळेच हे रिक्वायर रन रेट आहे ना, ते डोकीदुखी ठरेल आणि 15 बॉलमध्ये 49 धावा कराव्या लागतील. येस, तिसऱ्या बॉल पर्यंत आपण पाहिलं तिसऱ्या गोलंदाजाने प्रेशर वाढवलं मैदानाच्या आत. completely is an increase to the run rate required now to win this Super 6 second to Advik Love Fighters. Vignesh अद्विक टीम प्रयत्न करतोय. अद्विक लव्य स्ट्रायकर्स आता आपल्या टीमसाठी विजयासाठी तरतीचे प्रयत्न करतोय, पण एकाही प्रयत्नाला त्यांना यश मिळत नाही. फुलटॉस बॉल, हा देखील बॉल मिस झालाय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना या मॅच मध्ये एके दुःखीने ही मॅच बनणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला षटकार आणि चौकार या भाषा बोलाव्या लागतील. आणि पाहिलं तर 13 बॉलमध्ये तब्बल 48. मॅच कुठे होती, मॅचला कसं बनवलंय त्याचे जिवंत मध्ये. गोलंदाज तुम्ही जर पहिल्यांदा लो स्कोर पाहिजे तर गोलंदाज तो सेफेस्ट एंड विजयासाठी कवच बनते होता. अगदी जबरदस्त बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. पुढचा बॉल फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. फलंदाज राज पवारच्या बॅट मधून येतोय. हा संघर्षमय चौकार. 4 धावाने षटक क्रमांक संपलं गेलंय. तिसरं
थोडीशी कठीणपणा शिकणं. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स ना. क्रिकेट इज ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. कधीही मात्र जर हिंमत हारली तर मग मॅच कम्प्लिटली तुम्ही बॅकफुटवर जाता. कारण किस्मतमध्ये हार नाही, कोशिश करण्याची हार होते असं म्हटलं जातं. किस्मतला तर हार मांडताना आपण पाहिला तर कम्प्लिटली होतं पॅक. 12 चेंडू आणि 44. विघ्नेश. आमचे यश धनावडे यांच्या माध्यमातून अगदी या गरमीच्या दिवशीमध्ये थंड थंड कुल अशी गोटी सोडाचा एक काउंटर आहे. तिकडे जाऊन तुमचं अगदी शीतपेय तुम्ही पिऊ शकता. त्यामुळे तिकडे जाऊन तुम्ही भेट जरूर द्या. त्यासाठी तुम्हाला शुल्क आकारावं लागतील. कुठलंही मुफ्त आणि अगदी विनाशुल्क नाही आहे. त्यामुळेच त्या काउंटरला देखील जाऊन तुम्ही गोटी सोडाचा आस्वाद घेऊ शकता. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 44 करायचे. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 22 करावे लागतील. त्यामुळेच ही अडचणीची बाब आहे. आणि सध्या जर पाहिले तर 3 ओव्हरचा केस जमलाय. 21 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 12 चेंडू आणि 44 धावा तेवढे समीकरण असतं. एकदम क्रुशियल मोमेंटला आता आलेत. बॉलिंग मार्कवर निखिल जाधव इथे पाहत बोलबाला राहिले. ही स्पर्धा आपल्या नावी करण्यात तर पहिल्या मॅचमध्ये 50, दुसऱ्या मॅचमध्ये 50 आणि तिसऱ्या डावामध्ये तर लगातारचे 34 धावा. मॅच बनवण्याचा पूर्णपणे विडा उचललाय मनाशी. अगदी पक्का विचार करणार बॉलर. किस्मतमध्ये कधी हार नसते, परंतु जो प्रयत्न हारतो ना तो मात्र संपूर्णरित्या कार्यमंडळात चित्त होतो. त्यासाठी जी कोशिश आहे ती आता करावी लागेल. त्यांचे फास्टेस्ट बॉलर असो बॅटर. अजून मात्र संधी आहे. या ओव्हरमध्ये धावा आल्या जास्त तर मॅच बनेल. आणि तसा उड्या उचल. वॉट अ शॉट. लॉफ्ट होतो कॉर्नर. आला झकास. षटकार. सिक्सर. रन. किशोरदा जर असतात अजून मजा आली असती, पण हरकत नाही. किशोरदा आणि आशा भोसले, लता मंगेशकर असतील. वेल केमिस्ट्री. सुपर. आला रे आला. दुसरा येईल का? मॅच बनेल का? मॅच बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकले बॅट्समॅनने. कडक बॅक टू बॅक 2 सिक्सर. अब आएगा मजा. विघ्नेश. सुपर बैटिंग. फैसला होने से पहले भला क्यों हम हार माने. वो अभी जीता नहीं और हम अभी हारे नहीं. मॅच ऑन आहे. चेस इज ऑन. आणि 2 मॅक्सिमम स्ट्रोक लगावलंय. मॅच अजूनही जिवंत आहे. षटकार 10 धावा. काय बॅटिंग. सचिन नावामध्ये जादू आहे. भारतरत्न सचिन, रमेश टिंगरे. आता सचिन आता मैदानामध्ये त्याच नावाने धुमाकूळ करताना 2 षटकार. सुपर बॉलिंग. कुठे हार मारणार नाही. त्याला माहित आहे ऑफसाईड राईट आर्म ओव्हर विकेट आल्यानंतर आपल्याला बेदम मार बसतो. एंड चेंज केली हुशार अशा बॉलरने. खेळाडूमध्ये धमाक आहे. क्रिकेटचं एक सर्वाधिक ज्ञान असलेलं एंड चेंज करताना राईट आर्म राऊंड द विकेट. व्हॉट अ लवली सोच. हे वेगळे उच्च स्तरावर आणखीन पोहोचवते निखिलला. एंड चेंज करताना डॉट बॉल. 2 षटकार आल्यानंतर तोडलाय. मागून घुसवण्याचा प्रयत्न करता. लेग ब्रेक करता. लेग ब्रेक बोटाने जादू चालली नाही. पिचिंग डाऊन द लेग स्टार्ट. इट्स द बाईट. 9 मध्ये आता 31 धावांची औषध. मॅच बनवण्याचा प्रयत्न मात्र सचिन मैदानाच्या आत करताना खास करून अद्विक इलेव्हनसाठी फुटवर आहे. अद्विकच्या विरुद्ध अद्विक लभ्य नॉन स्ट्रायकर. पिछा करताना टॉपेज लागला गेल्या. पिछा उलट्या दिशेने काय धावला निकेल. पकडला चेल. व्हॉट अ कॅच. उलट्या दिशेने तुम्ही पोहा. उलट्या दिशेने कॅच पकडा. व्हेरी डिफिकल्ट इन एनी फॉर्मॅट. तिथे उलट्या दिशेने काय धावलं नुसतं धावला नाही विघ्नेश. व्हॉट अ स्पेक्टॅक्युलर. व्हेरी डिफिकल्ट कॅच. अवघड जेल होता. सुपर कॅच. थँक्यू व्हेरी मच. शैलेश जाधवला हे गाणं समर्पित आहे. कारण की सध्या टॉससाठी ते मैदानाच्या आतमध्ये जातात आणि त्या वेळेस त्यांचा कलर थोडासा बदललाय. बरोबर म्हणलं. आता खरं अर्थाने थोडं रोशनला राग आला. कारण मी सांगत तो ओरिजिनल आवाज किशोरदा नव्हता. लगेच स्वतःला कसं जनरेट करताना किशोरदाला घेऊन आला. सिंगर किशोरदा ग्रेट. धावा लागल्यात एक क्षणी 34. आता 8 चेंडूमध्ये 31 बनवायचे. 65 लक्ष. मॅच बनवू शकते. आणि 2 मध्ये एखादा 2 धमाका आला ना मॅच कम्प्लिटली
ट्विस्ट दोन्ही संघाकडे मध्ये कहाणी ती जाऊ शकते. मोमेंटम स्लिप ऑफ बोथ ऑफ द टीम. सुपर बॉलिंग यार, सर्वस्व पण झोकलं. बॅटिंग केले, बॉलिंग जर तशी टाकली नाही कम्प्लीट सुपर शॉट मध्ये संधी निसणार नाही. तो विकेट पण असणार आहे, संधी निसणार नाही. विघ्नेश डेफिनेटली 2 षटकार जरूर लागवले होते. निखिल जाधवने आपलं पावित्र्य बदललं आणि ज्या पद्धतीने आज या ओव्हरमध्ये अगदी आपली गोलंदाजी शिफ्ट करत असताना खूप चांगलं कमबॅक. गेर टाकल्या पुन्हा एकदा चौथा ऑन द बॉल. येस इट इज. कुठेतरी हवेने धोका दिला मी म्हणे. कम्प्लिटली ती पश्चिमेकडील पूर्वेकडील जाणारा वाऱ्याचा प्रचंड वेग. चेंडू मध्ये कलेक्शन परफेक्ट बॅट मध्ये जमले होतं, पण दुर्दैवी म्हणाल बॅट्समॅनचं का ते हवेने सरळ मैदानाच्या आत तो झेल गेला आणि संपवला खेळ बॅटरला. बॅटर आउट. कधी आला कधी गेला, कारण आता फटक्याचं कलेक्शन बरोबर मधोमध घेतलं होतं बाहेर. आता समीकरण अवघड जाईल, कारण धावा लागल्यात फक्त आणि फक्त 34. तिथे 8 मध्ये 31 मध्ये तेवढ्याच मध्ये 6 मध्ये 31 बनवते. डेफिनेटली हा सामना आता एका बाजूला झुकलाय, पण अजूनही सामना संपलेला नाही. 7 अगदी होऊ शकतील. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 31 धावा अनेक वेळा पाहिल्यात. त्यामुळेच हा सामना अजूनही संपला नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत कोण जिंकलं हे सांगणं कठीण ठरतं. पण आता आप जर पाहिलं तर इथे झुकतं पाहायला मिळते. अद्विक 11 टीमच्या बाजूने पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर. अगदी खूप चांगला बॉल पाहायला मिळते. प्ले एन मिस डॉट बॉलची सांगता होते. 5 मध्ये करायचे 31. 5 बॉलमध्ये 5 षटकार लगवले जातील का याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. 1,25,000 पहिलं पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक 75,000. तृतीय पारितोषिक 40,000. या 3 रकमापैकी एक रक्कम तुमच्यासाठी निश्चित असेल. हा जर सामना जो संघ जिंकेल त्या टीमसाठी असेल. आणि प्रामुख्याने हे पारितोषिक ही अमाऊंट महत्वाची नाही, जी ट्रॉफी उंचवतो ना सँडी सर, ती ट्रॉफी फार महत्वाची आहे. 100% आणि पर्व 7 लकी नंबर ते मे धोनी. वाटतं या क्रिकेटचा फटका बऱ्याच वेळानंतर पाहिला. दॅट इज अ लवली कॅकअबट रॉय. क्रिकेटचं माधुर्य दाखवलं. देखणे पण नव्हतं स्ट्रोकला. फक्त मॅच जवळ सटकत आले. 4 मध्ये 27. 4 बॉल 27 धावा. मॅच मध्ये आता पकड निर्माण केली आहे अद्विक 11 टीमने. ज्या पद्धतीने परफॉर्मन्स झालाय, मॅचची एज. चेंडू जातोय विकेट किपरकडे. पहिल्या इनिंगमध्ये काय पाहिलं तर अशाच पद्धतीचे चेंडू झाले, बाउन्स झाले, विकेट किपरच्या मागे जाऊन चौकार गेले. म्हणजेच किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, और इस मैच में किस्मत अद्विक 11 के साथ है. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू. व्हेरिएशन पाहायला मिळते, व्हरायटी पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस डॉट बॉलची सांगता होते. औपचारिकता राहिली आता 2 मध्ये 27. 2 बॉल 27. शेवटचे ओव्हर, शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या बॉलवर देखील बॅटची एज लागते. क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिप मध्ये अडवतोय. एकच धाव मिळते. औपचारिकता राहिले. ज्या पद्धतीने परफॉर्मन्स, ज्या पद्धतीने पलटवार केला अद्विक 11 टीमने आणि अद्विक लव्य स्ट्रायकर्स टीमला कुठेतरी बॅकफुटला घेऊन पोहोचवले. आता 1 बॉलचा खेळ बाकी आणि 26 करायचे आहेत. 1 बॉलमध्ये 26 पॉसिबल नाहीये. आणि हा सामना देखील जिंकलाय अद्विक 11 गोज टू सुपर 3. आणि 3 ट्रॉफी पैकी 1 ट्रॉफीचा दावेदार ठरलाय मिस्टर टीम अद्विक 11. 25 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला सँडी सर. खूप स्टार्ट कसं मिळून प्रतीकचं कौतुक करायला लागेल. विराटचं त्याच्यानंतर सतीश सकपाळ आणि निखिल आणि देन सचिन. जी गोलंदाजी टाकली ती क्वालिटीची होती. त्याला प्रत्येकाचं मिश्रण होतं आणि तिथे पॅक करताना जवळजवळ 25-26 धावांनी मोठ्या फरकाने सुपर 6 मध्ये जीत करता अद्विक सरळ भरवतो सुपर टीम. कॉंग्रॅच्युलेशन अद्विक 11